सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज मोठ्या थाटामाटामध्ये भक्ती उत्सवामध्ये दुर्गा देवीची प्रतिष्ठापना वर्धा जिल्ह्यासह सर्व तालुक्यात झालेली आहे। धूमधडाक्यात तसेच फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये ही स्थापना होते आहे। आता आपण पाहू शकत आहात की मोठ्या हर्ष उल्हासामध्ये इथे पूजा अर्चना सुरू आहे। देवीचा आराध सध्या सुरू आहे। त्याच पद्धतीने आज पांढरा रंग आहे आणि देवीने खरंच पांढऱ्या रंगाची साडी येथे नेसलेली आहे। मोठ्या भक्तिभावामध्ये इथे प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत इथे काही भक्तगण आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। दादा, किती वर्ष झालेले आहेत आपण स्थापना केलेली आहे मूर्तीची? हे यावर्षी 25वं वर्ष आहे मंडळाचं। आपण 2001 ला स्थापना केली होती। आज हे 25वं वर्ष रौप्य महोत्सव वर्ष म्हणून आपण साजरा करत आहे। त्या दरम्यान दैनंदिन पूजा उत्सवात केल्या जाईल आणि अनाथ आश्रम मध्ये काही दान वगैरे छोट्या मुलांना आणि वैद्यकीय महिलांसाठी वैद्यकीय उपचार हे केले जातील। असे उपक्रम आम्ही हे सलग 25 वर्ष राबवतो आणि दर वर्षभर आमच्या मंदिराच्या माध्यमातून जनसेवा चालूच असते। बाकी माहिती आमचे वरिष्ठ 9 दिवस काही उपक्रम आपण घेतात का याबाबत काय? आम्ही 9 दिवसात सामाजिक बांधिलकीने बांधलेले जे असतात, तसं रोग निदान शिबिर आहे, त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा, व्यंजन स्पर्धा, फ्लावर अरेंजमेंट, या एरियात राहणाऱ्या ज्या लेडीज आहेत त्यांना जास्तीत जास्त आम्ही प्राधान्य देतो। कारण हा महिलेचा हे आहे, म्हणजे एक देवीचा हे आहे, पूजा देवीची पूजा म्हणू शकतो आपण। तर महिलांना आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य इथे देतो। याचबरोबर आपण पूजा अर्चना करताना एक दिवस काही ठराविक महिलांना किंवा असं काही बोलवतात? आम्ही आमच्या इथे आरतीला एका वेळेस 2 कपल बसतात। तो कपल म्हणजे पती पत्नी दोघं बसतात। संध्याकाळी 2 आणि सकाळी 2 असे त्यांच्या हाताने आरती होते। अशा प्रकारे आम्ही पूजा संपन्न करतो। याचबरोबर भक्तगणांना काही आव्हान कराल का? कारण जेव्हा आपण पाहतो वर्धा जिल्हा हा द्वितीय मानला जातो पूर्ण विदर्भामध्ये देवीच्या याच्यात। देवीचा उत्सव असतो, परंतु काही ठिकाणी जे गर्दी होते त्यामध्ये चेंगराचेंगरी होते। यासाठी काही आव्हान कराल याबाबत? यासाठी बघा, आमच्या इथे बिलकुल अशा प्रकारचा कधीच प्रकार होत नाही। कारण आमचे सदस्य इतके जागरूक आहे की ते सर्व बिलकुल पाहतच असतात की कोण काय करते, कोण काय करते। त्याच्यामुळे आम्हाला आजपर्यंत 25 वर्षात हा कधी प्रॉब्लेम आलेला नाही। विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्याचे पोलीस प्रशासन हे योग्य मार्गदर्शनातच कार्य करतात आणि त्यांचं योग्य मार्गदर्शन आम्हाला लाभतं नेहमी। नवराष्ट्राकडून सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। रोनाल्डो, वर्धा।